वरळी विधानसभा मतदारसंघात दोन ठाकरे आमने सामने आलेत। आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे सक्रिय झालेत। विधानसभा निवडणूक तयारीसाठी अमित ठाकरेंनी वरळीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। आदित्य ठाकरेंनी 5 वर्षात मतदारसंघात अपेक्षित काम केलं नाहीये आणि त्यासाठी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता अशी टीका अमित ठाकरेंनी यावेळेला केलाय। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, मात्र त्याबाबत ठोस उत्तर देण्याचं त्यांनी टाळलंय। तुम्ही निवडणूक लढवणार का या प्रश्नालाही त्यांनी शिताफीनं बगल दिली आहे। शेवटच्या 3 महिन्यात काम करून मला वाटत नाही काय फरक पडेल, कारण एका आमदाराला 5 वर्ष मिळतात। कोविड काळापासून तुम्ही बघितलं तर कोळीवाड्याकडे, वरळी कोळीवाड्याकडे किंवा वरळीत ज्या प्रकारे ते फिरायला पाहिजे होते ते दिसले नाहीत। हे तुम्हाला लोकांशी बोलल्यावर त्यांचं पण म्हणणं तुम्हाला जाणून घेता येईल। त्याच्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा नव्हता दिला। सर, जो बैठकीचा बॅनर लागलेला आहे त्याच्यामध्ये राजसाहेब आणि आपल्यासोबत केवळ संदीपजींचा फोटो आहे, मग त्याची उमेदवारी निश्चित समजायची का वरळीतून? ते राजसाहेब आणि संदीपजींमध्ये चर्चा झाली असेल, मी नाही, त्याचं मी डिक्लेअर नाही करू शकतो। साहेब, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात दिसाल आम्हाला? तुमची इच्छा आहे? हो आहे। मग साहेबांना जाऊन बोला।